नमस्कार. आज आपण इयत्ता 8वीतील पाठ क्रमांक 10 मधील पेशी व पेशी अंगके या पाठातील केंद्रक हा भाग पाहणार आहोत. केंद्रक हे पेशीचे मुख्य अंगक आहे. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास केंद्रकावर 2 पदरी आवरण दिसते. त्यावर लहान लहान केंद्रकी छिद्रे असतात. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थाचे वहन या छिद्रामार्फत होते. केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी असते व रंगसूत्रांचे जाळे असते. ही रंगसूत्रे पातळ दोऱ्यांसारखी असून ती DNA म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक आम्ल यापासून तयार झालेली असतात. पेशी विभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते. गुणसूत्रावरील कार्यात्मक घटकांना जनुके असे म्हणतात. आता पाहूया केंद्रकाची कार्ये. तर पहा, केंद्रकाचे पहिले कार्य आहे पेशीच्या सर्व चयापचय क्रिया व पेशी विभाजन यावर नियंत्रण ठेवणे. केंद्रकाचे दुसरे कार्य आहे जनुकाद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे. अशा प्रकारे आपण आपल्या शरीराचा मूलभूत घटक पेशी व त्यातील मुख्य अंगक केंद्रक याबद्दल माहिती घेतली. आता मला काही प्रश्नांची उत्तरे सांगा. पेशीचे मुख्य अंगक कोणते आहे? केंद्रक हे पेशीचे मुख्य अंग आहे. अगदी बरोबर. आता मला सांगा, केंद्रकाभोवती किती पदरी आवरण असते? केंद्रकाभोवती 2 पदरी आवरण असते व त्यावर असलेल्या छिद्रांमार्फत पदार्थाची आत बाहेर ने-आण होते. खूप छान. तर मग सांगा, केंद्रकाच्या आत असलेल्या गोलाकार भागास काय नाव आहे? त्यास केंद्रकी म्हणतात व त्यासोबत रंगसूत्रांचे जाळेही असते, जी रंगसूत्रे DNA पासून बनलेली असतात. खूप छान. आता मला सांगा, केंद्रकाची कार्ये कोणती? पेशीचे पहिले कार्य आहे पेशीच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणे व पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवणे, तसेच आनुवंशिक माहितीचे वहन पुढील पिढीकडे करणे. खूपच छान. धन्यवाद.